जय जिजाऊ, जय शिवराय। आज नुकतीच एक खबर आलेली आहे। विवेक कल्याण रहाडे नावाच्या तरुणानं आत्महत्या केलेली आहे आणि त्यानं चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे। त्या चिठ्ठीमध्ये तो असं म्हणतो, मी गरीब शेतकऱ्याचा कष्टकऱ्याचा मुलगा आहे आणि मराठा रिझर्वेशन, मराठा आरक्षण आता लागू झालेलं नाहीये, त्यामुळे माझा नीटला नंबर लागणार नाहीये आणि त्यामुळे मी जे अपेक्षित शिक्षण ते घेऊ इच्छितो ते अपेक्षित शिक्षण त्याला त्या ठिकाणी मिळणार नाहीये मेडिकलमध्ये। म्हणून या विवेक कल्याण रहाडे यानं चिठ्ठी लिहून त्या चिठ्ठीमध्ये तसं नमूद केलेलं आहे आणि मला आरक्षणामुळे फायदा होत नाही, त्यामुळे मी आत्महत्या करत आहे आणि जर माझ्या आत्महत्येमुळे जर मराठा समाजाला आरक्षण मिळालं तर माझ्या या आत्महत्येचं सार्थक होईल, असं तो त्या ठिकाणी म्हणतो आहे। म्हणजे आज जी आत्महत्या झालेली आहे, अर्थात ही आत्महत्या नाही आहे, सरकारच्या धोरणामुळे झालेली हत्या आहे। मी आत्महत्या म्हणत नाही त्याला। सरकारच्या या आरक्षणाच्या संदर्भातल्या भूमिकेमुळे एकूण व्यवस्थेने मराठा आरक्षणाविषयी जी भूमिका घेतलेली आहे, त्या मराठा आरक्षणाच्या पूर्वाग्रही भूमिकेमुळे एकूण व्यवस्थेच्या म्हणतो मी, त्याचं कारण आहे कारण सरकार असं म्हटलं की विद्यमान सरकारकडे पाहिलं जातं आणि विद्यमान सरकार जितकं जबाबदार आहे तितकंच यापूर्वीचं सरकार सुद्धा या मराठा आरक्षणाच्या संदर्भात गंभीर नाही। त्यामुळं एकूणच व्यवस्था मराठा आरक्षणाच्या विषयी सकारात्मक नसल्यामुळे, गंभीर नसल्यामुळे मराठा तरुणांमध्ये नैराश्य आलेलं आहे आणि त्या नैराश्यामुळे मराठा तरुण आत्महत्याचा मार्ग निवडतात आणि हे जे दुष्टचक्र सुरू झालेलं आहे, काकासाहेब शिंदे या तरुणानं पहिल्यांदा मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली किंवा किंवा त्याआधी काही लोकांनी आरक्षणाच्या अनुषंगाने आत्महत्या केलेल्या आहेत, परंतु अधोरेखित करणारी आत्महत्या ज्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर काकासाहेब शिंदेची होती, त्या काकासाहेब शिंदेच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 46 तरुणांनी पुन्हा आत्महत्या केल्या आणि आत्महत्येचं एक दुष्टचक्र राज्यात सुरू झालं। या आत्महत्येनंतर किंवा सरकारच्या धोरणामुळे लोकांनी घेतलेल्या निर्णयामुळे ज्या आत्महत्या होतात किंवा सरकारच्या धोरणामुळे त्यांना हत्या म्हणतो मी, याचा दबाव बनवून फडणवीस सरकारनं निवडणुकीच्या पूर्वी पॉलिटिकल अजेंडा म्हणून, कारण मी त्याला पॉलिटिकल अजेंडा असं म्हणतो, कारण आरक्षण देण्याची जर खरंच मानसिकता फडणवीस सरकारची असती तर फडणवीस सरकारनं सत्तेत आल्यानंतर नारायण राणे समितीच्या शिफारशीने मिळालेल्या आरक्षणाची मजबूत बाजू कोर्टामध्ये मांडली असती, ती त्याच वेळेस उडालं नसतं। जर असं समजूया की ते कमजोर होतं तर सक्षम आरक्षण देण्याची भूमिका फडणवीसांनी सत्तेत आल्यानंतर 2014ला सत्तेत आल्यानंतर लगेच मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका फडणवीसांनी घ्यायला पाहिजे होती, भाजपा सरकारने घ्यायला पाहिजे होती, परंतु तशीच भूमिका मराठा समाजाच्या विषयी फडणवीस सरकारने आणि फडणवीसच्या सोबत असणाऱ्या मराठ्यांनी सुद्धा तशी एस्टॅब्लिश प्रस्थापित सत्ताधारी मराठ्यांनी तशी भूमिका घेतलेली नाही आहे आणि एकूण फडणवीस मराठा आरक्षणाविषयी प्रचंड उदासीन राहिले। नंतर महाराष्ट्रामध्ये मराठा क्रांती मोर्चा आणि नंतर आत्महत्येचं सत्र निर्माण झाल्याच्या नंतर जो प्रेशर दबाव गट निर्माण झाला, या दबाव गटामुळे फडणवीसांनी मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला, वारंवार वेळ काढू धोरण घेऊन मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला आणि मराठा आरक्षण साधारणतः निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी आरक्षण दिलं। त्या आरक्षणाच्या वेळी फडणवीस वारंवार असं म्हणत होते की मी कोर्टात टिकणारं आरक्षण देईल। जर फडणवीसांचा तो दावा होता कोर्टात टिकणारा, अर्थात फडणवीस कोर्टात टिकणारा असं म्हणत होते, तिथंच फडणवीसांची धोकाधडी लक्षात येत होती, कारण कोर्टात टिकण्यासाठी ते संविधानामध्ये पहिल्यांदा टिकलं पाहिजे, मग कोर्टात टिकलं पाहिजे। आणि म्हणून त्याच वेळेस मी फडणवीसांना प्रश्न विचारला होता की तुम्ही कोर्टात टिकणारं आरक्षण देऊ नका, घटनेत टिकणारं आरक्षण द्या फडणवीस साहेब, असं मी त्याच वेळेस प्रश्न उभा केला होता। आताही तोच प्रश्न आहे
आणि म्हणून फडणवीसांनी जे आरक्षण दिलं होतं ते मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका नव्हती. जरी आज काही पेट मराठा, ठेवलेले मराठा असं म्हणतात की यापेक्षा फडणवीस बरे होते, या सरकारपेक्षा फडणवीस बरे होते, फडणवीसांनी निदान आरक्षण तरी दिलं, ब्राह्मणांनी तरी आरक्षण दिलं, अशा प्रकारचा एक रुमर महाराष्ट्रामध्ये मराठा लोकांमध्ये फैलावलं जाते. पण जर फडणवीसांना खरंच टिकणारं आरक्षण द्यायचं होतं तर फडणवीसांनी ते आरक्षण लवकरात लवकर देऊन आपल्या कार्यकाळामध्ये त्याला संविधानिक मान्यता मिळवून द्यायला हवी होती. ती संविधानिक मान्यता मिळवून दिली नाही. दुसरं, संविधानिक मान्यता मिळण्यासाठी घटना दुरुस्ती करायला हवी होती आणि घटना दुरुस्ती करून केंद्रामध्ये शिफारस करून घटना दुरुस्ती करून ते आरक्षण घटनेच्या चौकटीत बसवायला हवं होतं. ते घटनेच्या चौकटीत बसवून दिलं नाही. त्यामुळे फडणवीस हे आरक्षण देण्याच्या मानसिकतेचे नव्हते. आणि म्हणून जो महाराष्ट्रातला मराठा तरुण आहे हा तरुण दिग्भ्रमित झालेला आहे आता, आणि तो आरक्षणासाठी एक्स्ट्रीम पाऊल उचलतोय आता, एक्स्ट्रीम स्टँड घेऊन राहिलेला आहे. आणि आत्महत्येचा पुन्हा मार्ग आता विवेक या तरुणानं जर पुन्हा आत्महत्येचा मार्ग निवडला असेल त्यात तो स्पष्ट म्हणत आहे, कारण त्याला माहिती आहे आता हा जो मराठा तरुण आहे याच्यामध्ये एक मोठी चेतना निर्माण झालेली आहे आणि तो हायर अँड प्रोफेशनल एज्युकेशनमध्ये जाऊ इच्छितो. आणि त्याच्या एक लक्षात आलेलं आहे की खुल्या प्रवर्गातून जर जायचं असेल तर खुल्या प्रवर्गामध्ये जाण्यामध्ये, खुल्या प्रवर्गामध्ये त्यासाठी एक अडसर निर्माण झालं आहे की खुल्या प्रवर्गामध्ये जास्तीत जास्त फॉरवर्ड आणि सवर्णाच्या लोकांचं सिलेक्शन होतं खुल्या प्रवर्गामध्ये. आणि दुसरी गोष्ट, रिझर्वेशनमुळे त्याचा कोठा रिझर्व, खुल्या प्रवर्गामध्ये त्याचा कोठा रिझर्व राहत नाही, रिझर्वेशनमध्ये त्याचा कोठा रिझर्व राहील. आणि हा कोठा रिझर्व राहिला तर त्याच्यामध्ये तो कॉम्पिटिशन करून जाईल. आणि म्हणून आता उद्या नीटचा निकाल येणार आहे, 5 ऑक्टोबरला नीटचा निकाल येणार आहे. त्यामुळे त्याला पडणारे जे मार्क आहे त्याला माहिती होतं ते पडणारे मार्क त्याला रिझर्वेशनच्या कोठ्यामधून त्याला प्रवेश देऊ शकत होते. आता ते प्रवेश त्याला रिझर्वेशनच्या, जर मराठा आरक्षणाला जशी EWSला सुप्रीम कोर्टामध्ये EWSला त्या ठिकाणी स्थगिती दिलेली नाही आहे, जरी ते पुनर्विलोकनासाठी गेलं असेल घटनापीठाकडे तरी कोर्टानं त्याला स्थगिती दिलेली नाही आहे. तशाच प्रकारचा जर निर्णय कोर्टाने दिला असता की मराठा आरक्षण मोठ्या घटनापीठाकडे पुनर्विलोकनाला पाठवलं असतं, परंतु त्याला जर स्थगिती दिली नसती तर त्याचं बेनिफिट या विवेकाने अनेक मराठा तरुणांना राज्यामध्ये झालं असतं. आणि म्हणून आता विवेकला खात्री होती की या नीटमध्ये त्याचा प्रवेश झाला असता मराठा आरक्षणाच्या कोठ्यातून, कारण मराठा आरक्षणाचं बेनिफिट मागच्या 2 वर्षामध्ये त्यांनी पाहिलं होतं. त्यामुळे त्याला खात्री होती की आता मी मराठा आरक्षणाच्या या कोठ्यातून जाऊ शकतो. आणि आता काल स्थगिती मिळाल्यामुळे उद्याच्या नीटमध्ये त्याला प्रवेश मिळणार नाही याची खात्री होताच या तरुणाचं भविष्य अंधकारमय झालं. आणि त्यानं जसंच अंधकारमय भविष्य झालं त्यानं आत्महत्येचा मार्ग निवडला. आणि म्हणून या आत्महत्येला हे जे मराठा आरक्षणाविषयी सरकारची जी उदासीन भूमिका आहे, केवळ सरकारची नाही, सरकारमध्ये 2 पार्ट आहेत, एक संस्था, सरकार चालवणारी एक मशिनरी, आणि दुसरं या एस्टॅब्लिश मराठ्यांना, कारण आता मी मराठ्यांना काय असं म्हणू शकतो की मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने महाराष्ट्राचं किंवा देशाचं ग्राउंड कास्ट बेस असेल, साधारणतः मराठा समाज याविषयी प्रचंड, मराठा आमदार खासदाराकडून हा प्रश्न सुटायला हवा. अर्थात केवळ मराठा खासदाराकडून हा प्रश्न सुटावा हे संयुक्तिक नाही आहे. अनुसूचित जातीच्या खासदार आमदारांनी हा प्रश्न उचलला, गैर नाही आहे. अदर बॅकवर्ड क्लासेसच्या अदर बॅकवर्ड क्लासेसच्या खासदार आमदारांनी हा प्रश्न उचलला, गैर ठरणारा नाही. आणि मराठा आमदार खासदारांनी हा प्रश्न गांभीर्याने उचलला पाहिजे, कारण ते स्वतःला मराठ्यांचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी मिरवतात किंवा राज्यामध्ये मतं मिळवताना मराठा म्हणून मतं मिळवतात. मराठा मतांचं ध्रुवीकरण जातीच्या आधारावर करतात. जर मराठा मतांचं जातीच्या आधारावर ध्रुवीकरण करतात तर ज्या अर्थी मराठा मतं ते मिळवतात जातीच्या आधारावर, त्या अर्थी त्यांनी निदान त्यांचं उत्तरदायित्व ठरतं की त्यांनी मराठा आरक्षणासाठी विधिमंडळामध्ये असेल, संसदेमध्ये असेल, भूमिका मांडून घटना दुरुस्तीचा मार्ग निवडायला हवा होता. आणि त्या ठिकाणी फडणवीसांना जसं महाराष्ट्रातील मराठा तरुणांनी आत्महत्या करून किंवा मराठा क्रांती मोर्चाने प्रेशर दबाव गट मिळवून फडणवीसांना आरक्षण द्यायला मजबूर केलं, तर फडणवीसातील मराठा आमदारांनी सुद्धा फडणवीसाला
आणि मराठा खासदारांनी दिल्लीमध्ये नरेंद्र मोदीला घटना दुरुस्ती करण्यासाठी आग्रह धरायला हवा होता, परंतु हे भाजपच्या खासदारांनी आग्रह धरलेला नाही. आणि दुसरीकडे महाविकास आघाडीमधील असतील किंवा आत्ताचे या सुद्धा मराठा खासदार आमदारांनी ना महाराष्ट्रातल्या आमदारांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये हा प्रश्न मोठा आग्रह लावून धरला नाही. आणि केंद्रामध्ये मराठा जे आमदार खासदार आहेत त्या खासदारांनी सुद्धा त्या ठिकाणी नरेंद्र मोदीला त्या ठिकाणी विरोधी पक्षामध्ये असताना सुद्धा दबाव निर्माण करण्याचं काम केलं नाही, घटना दुरुस्ती करून आरक्षण मिळवून देण्याचं काम केलं नाही. त्यामुळे यापूर्वीच्या मराठा तरुणांचा जो जीव गेलेला आहे त्याला हेच प्रस्थापित मराठा वर्ग जबाबदार आहे. त्यासोबतच आता जो विवेकचा बळी गेलेला आहे त्याला सुद्धा हेच मराठा खासदार आमदार जबाबदार आहेत. त्यामुळे याची नैतिक जबाबदारी यांनी स्वीकारली पाहिजे. आणि हे जो बळी जात आहे या दुष्ट चक्रातून मराठा समाजाला बाहेर काढलं पाहिजे. त्या तरुणाला निश्चित खात्री होती की त्याला आता नीटमध्ये त्याला मिळालेले मार्क आणि त्याच्या नीटची कट ऑफ लिस्ट ही मराठा आरक्षणाच्या दायऱ्यात आली असती, परंतु जी भूमिका त्या ठिकाणी गेली त्याला अपेक्षा होती कोर्टामध्ये ती बाजू मांडायला पाहिजे होती. ज्या पद्धतीनं ती बाजू त्या ठिकाणी मांडलेली नाही. फडणवीसांनी या ठिकाणी व्ही.एस. थोरातांचा बळी दिलेला आहे. जे थोरात म्हणून ॲडव्होकेट थोरात आहेत, आशुतोष कुंभकोणी यांनी मराठा आरक्षणासाठी जी काय भूमिका मांडली होती, जो काय ड्राफ्ट तयार केलेला होता, हा ड्राफ्ट फडणवीसांनी आशुतोष कुंभकोणींना मांडण्यासाठी जबाबदारी लावली होती. परंतु आशुतोष कुंभकोणींनी आता मध्यंतरी प्रेसमध्ये असं सांगितलं की मला फडणवीसांनी बाजू मांडून दिली नाही. म्हणजे फडणवीस मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही यासाठी त्या ठिकाणी फडणवीस आशुतोष कुंभकोणी जे ग्राउंड तयार केलं होतं त्यांना बाजूला सारतात आणि थोरात यांना बळीचा बकरा बनवतात. कारण ड्राफ्ट आशुतोष कुंभकोणीचा आहे आणि जे ब्रीफिंग थोरातांना झालं त्याच्या आधारे त्यांनी कोर्टामध्ये भूमिका मांडली. आणि परिणामी त्या ठिकाणी मराठा आरक्षणाला मोठ्या घटनापीठाकडे पाठवता स्थगिती सुद्धा मिळाली आणि अपयश हातामध्ये आलं. आणि यामध्ये फडणवीसांचा सुद्धा, जसं बहादूरशाह जफरला आश्चर्य वाटेल तुम्हाला, 1857च्या उठावामध्ये नाना पेशवे, टाटा टोपे, मंगल पांडे ही जी काही एस्टॅब्लिश फॉरवर्ड लोक, संस्थानिक आणि हे लोक होते, यांनी ज्यावेळेस इंग्रजांच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू केलं तेव्हा या नाना पेशवेंनी आणि ह्या ब्राह्मणी व्यवस्थेने त्यावेळेस इंग्रजांच्या विरोधात आंदोलन करत असताना त्याचं नेतृत्व बहादूरशाह जफर नावाच्या मोगलाला दिलं. बहादूरशाह जफरला मोगलाला नेतृत्व का दिलं, त्यामध्ये त्यांचा डावपेच होता. आंदोलन जर यशस्वी झालं तर बहादूरशाह जफराच्या मदतीनं पुन्हा सत्तेवर कब्जा मिळवता येईल. आणि आंदोलन असफल झालं तर त्याच्या परिणाम किंवा असफल आंदोलनामुळे इंग्रजांच्या जर असफल झालं तर त्याची जी शिक्षा आहे किंवा त्याचा जो परिणाम आहे त्याचा परिणाम बहादूरशाह जफर त्या मोगलाला भोगावा लागेल. आणि तसंच झालं की 1857चं बंड ज्यावेळेस असफल झालं, इंग्रजांनी बहादूरशाह जफरला रंगूनला पाठवलं तिकडे ब्रह्मदेशात आणि तिकडंच मारलं. इथं सुद्धा आता मराठा आरक्षणामध्ये मराठा आरक्षणाची बाजू कमकुवत होईल यासाठी कुंभकोणींना हटवलं जातं आणि थोरातांना त्या ठिकाणी लावून अपयशाची खापर आता थोरातावर फोडण्याचं आणि बळीचा बकरा बनवण्याचं काम फडणवीसांनी केलं. आणि म्हणून हे जे मराठा आरक्षण आहे, या मराठा आरक्षणामुळे आज एक बळी गेलेला आहे आणि या बळीची सगळी जबाबदारी एकूण व्यवस्था आणि जो प्रस्थापित मराठा आहे या प्रस्थापित मराठ्यांनी घेतली पाहिजे, असं मी या निमित्ताने आपल्यापुढे छत्रपती क्रांती सेनेचा राज्य संरक्षक, छत्रपती क्रांती सेनेचा संरक्षक या नात्याने आपल्यापुढे बोलत आहे. मी या अनुषंगाने आणखी एक भूमिका मांडू इच्छित होती अशी की महाराष्ट्रातील छत्रपती क्रांती सेनेचा संरक्षक या नात्याने मी बाळासाहेब मिसाळ पाटील, मी आपल्याला एक भूमिका मांडतो ती अशी, मी महाराष्ट्रातील मराठा तरुणांना एक आव्हान करतो. महाराष्ट्रातील मराठा तरुणांनी हे जे आता एक्स्ट्रीम स्टँड घेतलेलं आहे अशा प्रकारच्या आत्महत्येचं स्टँड घेऊ नये. कारण आरक्षण ही काही एक दिवसामध्ये जादूची छडी नाही की एक दिवसात मिळण्याची प्रक्रिया आहे किंवा आज तुम्ही आत्महत्येचा सत्र मार्ग निवडला म्हणून लगेच त्या ठिकाणी आरक्षण मिळेल अशी त्या ठिकाणची एकूण ही जी व्यवस्था आहे ती व्यवस्था तशा प्रकारची नाही आहे.
किंवा या व्यवस्थेमध्ये मराठा समाजाचे नियंत्रण नाही आहे. कारण या व्यवस्थेमध्ये ज्या सवर्ण जातीला, ज्या फॉरवर्ड जातीला, ज्या ब्राह्मण जातींना किंवा तत्सम सर्व ब्राह्मणवादी लोकांना EWSचं आरक्षण कसल्याही प्रकारचं आंदोलन न करता मिळालेलं आहे. कसल्याही प्रकारचं आंदोलन न करता त्यांना आरक्षण मिळतं. त्याचं कारण त्यांची व्यवस्था आहे. आज व्यवस्थेमध्ये ते आहे. त्यांच्या व्यवस्थेमध्ये ते असल्यामुळे त्यांना सर्व प्रकारच्या व्यवस्थेत त्यांचं नियंत्रण असल्यामुळे त्यांना EWSचं आरक्षणही मिळतं. कसल्याही प्रकारची मागणी न करताही मिळतं. ज्यांचं आधीच 80% प्रतिनिधित्व या शासन प्रशासनावर 80% प्रतिनिधित्व आजही त्यांचंच आहे आणि तरी त्यांना पुन्हा प्रवेशासाठी आणखी 10%चा मार्ग उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे त्यांची व्यवस्था असल्यामुळे त्यांना ते आरक्षण मिळतं. आपली व्यवस्था नाही आहे, त्यामुळे आपल्याला अशी काही जादूची छडी नाही की इन्स्टंट संघर्षाशिवाय आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे संघर्षासाठी जिवंत राहिलं पाहिजे. मरून संघर्ष होत नाही, संघर्षासाठी जिवंत राहिलं पाहिजे. जिवंत राहूनच संघर्ष होऊ शकतो. म्हणून महाराष्ट्रातील सवर्ण जातीच्या लोकांना, फॉरवर्ड जातीच्या लोकांना त्या ठिकाणी EWSचं आरक्षण मिळतं कारण त्यांची व्यवस्था आहे. त्यांचं आरक्षणाला स्थगिती मिळत नाही कारण त्यांची व्यवस्था आहे. आपली व्यवस्था नाही, त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी संघर्षाशिवाय आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे संघर्षासाठी जिवंत राहिलं पाहिजे. म्हणून मी महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजातील तरुणांना, मराठा बांधवांना विनंती करतो की या ठिकाणी आत्महत्येचा मार्ग निवडू नका. या व्यवस्थेला, ही व्यवस्था काढण्यासाठी संघर्षासाठी तयार व्हा. म्हणून मी तरुणांना विनंती करतो की हा आत्महत्येचा जो मार्ग आहे तो योग्य नाही आहे. अशा प्रकारचा मार्ग आपण निवडू नका. हे जे झारीतले शुक्राचार्य आहेत यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये रान पेटवूया आपण. आणि रान पेटून या लोकांना जोपर्यंत समाजापुढे आपण नागडं करणार नाही, एक्सपोज करणार नाही, कारण हेच लोक मराठा आरक्षण, आता हेच लोक पुन्हा यांच्या पेरोलवर असणारे काही मराठा लोक पुन्हा यांच्याच पेरोलवर आहेत. ते मराठा लोक पुन्हा आंदोलन उभा करतात आणि आंदोलन आतून शेबोटेच होतं. त्यामुळे या प्रस्थापितांच्या बाहेर एक आंदोलन उभा करण्यासाठी मराठा तरुणांनी आता पुढं आलं पाहिजे. प्रस्थापित मराठ्यांच्या बाहेर एक नेतृत्व, प्रस्थापित मराठ्यांच्या बाहेर एक आंदोलन आपण उभा करू. त्या आंदोलनासाठी मी महाराष्ट्रातील मराठा तरुणांना निमंत्रण देतो. आत्महत्या हा काही मार्ग नाही, संघर्ष हा एक मार्ग आहे. म्हणून मी हात जोडून पाया पडून महाराष्ट्रातील मराठा तरुणांना विनंती करतो की आत्महत्या करू नका. आत्महत्येने हा प्रश्न सुटणार नाहीये. तर संघर्ष करून आणि जे लोक आपला बळी घेतात त्या लोकांना मजबूर केल्याशिवाय आपला मार्ग सुटणार नाही. म्हणून मी महाराष्ट्रातील मराठा तरुणांना विनंती करतो की त्याने आत्महत्येचा मार्ग निवडू नका. आणि ज्या विवेकनं नीटच्या परीक्षेमध्ये त्याला आता प्रवेश मिळणार होता, त्याची जी संकल्पना होती, त्याला त्याच्या मराठा आरक्षणामधून जसा प्रवेश मिळेल त्याची जी आयडिया होती, त्याच्या लक्षात आलं की आता प्रवेश मिळत नाही, म्हणून त्याने जी आत्महत्या केली आहे. मी या तरुणांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि जे महाराष्ट्रातील प्रस्थापित मराठा, सत्तेमधील मराठा, या मराठ्यांना नम्र विनंती करतो की तुम्ही तुमचा आरक्षणाचा जो मराठा आरक्षणाचा गाढवला तळा आहे, हा गाढवला तळा नम्रपणे विनंती आहे बंद करा आणि आरक्षणाची वास्तविक लढाई उभा करा. अन्यथा हा महाराष्ट्रातील मराठा समाज तुम्हाला गावागावात फिरू देणार नाही. मी चेतावणी देतो. आणि तशा प्रकारची व्यवस्था आम्ही महाराष्ट्रात निर्माण करू. जर तुम्ही चुकीचा मराठा समाजाचा केवळ राजकारणासाठी जर उपयोग करणार असतील तर मी तुम्हाला चेतावणी देतो की अशा प्रकारचे हे महाराष्ट्रातले मराठा तरुण खपून घेणार नाही. आणि मी पुन्हा एकदा या विवेकला भावपूर्ण, जो विवेक रहाडे आहे, विवेक कल्याण रहाडे आहे, याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. मी बाळासाहेब मिसाळ पाटील, संरक्षक छत्रपती क्रांती सेना. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.